या भागामध्ये ज्यांनी आपला हक्काचा माणूस म्हणून ज्यांचं नाव लौकिक या ठिकाणी आहे आणि ज्या व्यक्तिमत्वाने आपलं संपूर्ण जीवन या ठिकाणी आपल्या भागाच्या विकासाकरता समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता समर्पित केला आहे असे माननीय दिलीप वळे पाटीलजी यांचं अभिनंदन करण्याकरता मी या कार्यक्रमाला आलो आहे. आपणही त्यांचे एकदा जोरात टाळ्या वाजवून सर्वांनी दिलीप वळे पाटीलजी यांच्या कार्यकौशल्याचं, कार्यतत्परतेचं, त्यांच्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाचं या ठिकाणी आपण अभिनंदन करूया. खरं तर आज दिलीप वळे पाटीलजी आणि राष्ट्रसेवा प्रतिष्ठानच्या सर्वच कार्यकर्त्याचं, पदाधिकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो. आमच्या वहिनी साहेबांचं अभिनंदन करतो की त्यांनी या ठिकाणी आपला हा लोकसेवेचा, समाजसेवेचा वसा हा या ठिकाणी जागृत ठेवला. आज खऱ्या अर्थाने जो कर्तृत्वाचा सन्मान या ठिकाणी करण्याचा दिवस आहे आणि शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, सामाजिक जनजागृती, काही स्पोर्ट्सचे आमचे या ठिकाणी खेळाडू आहेत त्यांचा या ठिकाणी हा सुंदर त्यांनी पुरस्कार ठेवला. बावधन कोथरूड भूषण पुरस्कार समारोहाच्या माध्यमातून व्यासपीठावरच्या अनेक मान्यवरांचं त्या ठिकाणी ज्यांनी आपापल्या जीवनामध्ये उंची गाठली आहे अशा सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत केला, सन्मान केला आहे. मी खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांच्या कार्याचं या ठिकाणी मनापासून कौतुक करतो. खरं तर आपल्या सर्वांचं कार्यकुशल, कौशल्य आणि काम इतकं उंच आहे की त्यांना शब्दात या ठिकाणी आज बोलता येणार नाही. तुम्ही जे राष्ट्राकरता, महाराष्ट्राकरता, समाजाकरता आपल्या कोथरूड बावधन परिसरामध्ये, आपल्या पुणेला, या विद्यानगरीला, या संस्कार नगरीला, या सांस्कृतिक नगरीला, या क्रीडा नगरीला उंची म्हणून दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी पुरस्कार ज्यांना ज्यांना मिळाला त्यांची सर्वांची नावे आपल्याला विदित आहेत, त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. मी एवढंच सांगतो की आज हा पुरस्कार देताना दिलीप वळे पाटीलजी आपण जे निवड केली आहे ती निवड खऱ्या अर्थाने एक उंची देणारी आहे. आपण जे केलेली निवड आहे ही या ठिकाणी पुन्हा ऊर्जा निर्माण करणारी आहे. या निवडीमध्ये ज्या ठिकाणी ज्यांना आपण या ठिकाणी आपण सन्मान केला आहे त्या सन्मानार्थ ज्यांचा पुरस्कार दिला आहे त्या सर्व व्यक्तिमत्वाला मी खऱ्या अर्थाने त्यांचं सर्वांचं या ठिकाणी मनापासून कौतुक करतो. आज एवढंच सांगेल की पुणे, विकसित पुणे 2029, विकसित पुणे 2035, विकसित पुणे 2047 चा संकल्प माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी केला आहे. महाराष्ट्राचा विकासासोबत पुण्याचा विकास व्हावा हे आमचे सर्व या ठिकाणी स्वप्न आहेत आणि याकरता वळे पाटील सारखे, दिलीप वळे पाटील सारखे झपाटलेले कार्यकर्ते जोपर्यंत अत्यंत सजगपणे आपल्या परिसराच्या विकासाकरता झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत व्यक्तीला लागणाऱ्या विकास कामाकरता जे दिलीप वळे पाटलासारखे कार्यकर्ते जे या ठिकाणी काम करतात आहे यामुळेच या ठिकाणी या भागाचा विकास पूर्ण होण्याचा प्रयत्न होतो आहे. मी आपल्याला एवढंच आश्वस्त करतो दिलीप वळे पाटीलजी, आपलं हे कार्य अविरत चालू ठेवा. आपल्या कार्याला अजून पुढं जेवढं नेता येईल तेवढं न्या. समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता आपण जे कार्य उभं केलं आहे त्याला आमचं सर्वांचं पाठबळ आहे. मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि मी राज्याचा एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून, राज्याचा एक महसूल खात्याचा मंत्री म्हणून जे काही आपल्या परिसरामध्ये मालमत्ते संबंधाने असतील, सरकारच्या संबंधित असतील, जे काही प्रश्न तुम्ही माझ्या लक्षात आणून द्याल त्या सर्व प्रश्नाला मी त्या ठिकाणी न्याय म्हणून देण्याचा निश्चित प्रयत्न करेल एवढंच वचन या ठिकाणी देतो. दिलीप वळे पाटीलजी आपल्या कार्याला या ठिकाणी आपण जो कार्य अहवाल या ठिकाणी प्रसिद्ध केला आहे, आपल्या कार्यातून जे काही या ठिकाणी विकासाचे अनेक प्रकल्प झाले आहेत त्या प्रकल्पातून आपण जी उंची गाठलेली आहे पुढच्याही काळात आपण अजून चांगले कार्य अहवाल या ठिकाणी प्रकाशित करत राहाल. या ठिकाणी खरे आणि कुलकर्णीजी आपलं मी मनापासून आभार मानतो. या ठिकाणी ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी आमच्या समोर मी आल्या एकदम भाऊक झालो की
आपल्या मनुष्याची काय स्थिती असतं, आपल्या जीवनाची काय परिस्थिती असतं, हे खऱ्याखुऱ्या अर्थाने मांडण्याचा प्रयत्न खरेजी कुलकर्णीजी आपण केला. खरं तर मी आपलेही या ठिकाणी अभिनंदन करतो आणि अत्यंत मंत्रमुग्ध करणारा अत्यंत चांगला कार्यक्रम आपल्या खरेजी आणि कुलकर्णीजींनी या ठिकाणी केला, त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. आणि दिलीप वळे पाटीलजी, मला माहित आहे तुम्ही काही झालं सोडणार नाही मला, त्यामुळं बावधन खुर्द सर्वे नंबर 64 येथील 2 एकर जागा जकात नाक्यासाठी आरक्षित जागा ही पोलीस स्टेशनसाठी देणार आहे, चिंता करू नका. बावधन खुर्द बावधन बुद्रुक या पोलीस प्रशासकीय कार्यक्षेत्र पिंपरी चिंचवडीतून काढून पुणे शहर पोलीस आयुक्ताला द्यायचं मी देवेंद्रजीकडे करून देईल. बावधन बुद्रुक येथे सर्वे नंबर 23 येथे 3 एकर शासकीय जागा नाट्यगृहासाठी पाहिजे, 100% करून देईल. बावधन खुर्द व बावधन बुद्रुक ही महसुली गावे मुळशी पौंड तालुक्यात वगळून पुणे शहरात समाविष्ट करणे हे महसूल मंत्री म्हणून माझंच काम आहे, तेही करून देईल. या ठिकाणी बावधन खुर्द एनडीए पाषाण रोड मधील सर्वे नंबर 3 मधील 41 गुंठे जागा वन उद्यानाकरता त्यांच्या वापराकरता महसूल विभागाकडून देणे हे आजच दिले म्हणून समजा. या ठिकाणी बावधन खुर्द व बावधन बुद्रुक गावठाण येथे सिटी सर्व प्रक्रिया तातडीने करणे हे महसूल मंत्र्याचंच काम आहे. त्यामुळं हे सर्व कामं मी निश्चितपणे पूर्ण करेल. मौजे बावधन येथे पुणे गावठाण नगर भूमापन खर्चास मान्यता मिळणे, काही काळजी करून काही आपण करू. आणि मौजे बावधन खुर्द पुणे शहर गावठाणाचा सिटी सर्वे पुणे महानगरपालिकेतर्फे करणे मी या 15 दिवसात या सर्व बैठका लावून आपले सर्व निर्णय या ठिकाणी करून देईल, एवढंच वचन आपल्याला देतो. आता हे सर्व निवेदन तुमच्याजवळ ठेवा. मंगळवारी किंवा बुधवारी मंत्रालयात या, मी तुमचे सर्व आदेश काढून देतो. धन्यवाद.